शब्द दिलाय, रघुवंशीला हे सीट निवडून आणायचं, रघुवंशी आमदार होणार। आज शहादा शहरात नंदुरबार जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांची आज शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी शिवसेनेच्या वतीने विधान परिषदेच्या आमदारपदी स्तुत्य आणि सुयोग्य निवड झाल्याबद्दल शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार घालून तसेच फटाके फोडत पेढे वाटून आनंद उत्सव आणि जल्लोष करीत चंद्रकांत रघुवंशी यांच्या घोषणा देत कार्यक्रमाला चंदूभैयांचे कट्टर समर्थक आणि माजी उपनगराध्यक्ष जहीर शेख, जिल्हा उपप्रमुख डॉ. राजेंद्र पेंढारकर, यशवंत चौधरी, तुकाराम मोरे, युवासेना शहर प्रमुख सागर चौधरी, संतोष वाल्हे, मनलेश जयस्वाल, नितीन चौधरी, जयेंद्र चव्हाण, नगीन गुरव, जितू मोरे, गुलाब सुतार, प्रवीण बोर्देकर, दीपक खेडकर, भावेश तावडे, अविनाश मोरे, भूपेंद्र चारण, एकनाथ ठाकरे, अशोक वसावे, महेंद्र परदेशी, राजेंद्र परदेशी, धनराज जयस्वाल, कल्पेश डोंगरे, अशोक वसावे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांनी कार्यक्रमात जल्लोष केला। ज्येष्ठ नेते जहीर शेख, मनलेश जयस्वाल यांनी चंद्रकांत रघुवंशी यांच्या निवडीबद्दल मनोगत व्यक्त केले। प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क, शहादा। उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी आदरणीय चंद्रकांत भैया रघुवंशी यांना विधान परिषदेत प्रतिनिधित्व देऊन या नंदुरबार जिल्ह्याला एक चांगला न्याय दिलेला आहे। या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज मोठ्या संख्येने राहतो, त्यांचा विकास ज्या त्याने व्हायला पाहिजे ते झालेला नाहीये। पण आपण आज म्हणजे आनंद व्यक्त करतोय आम्ही का या अगोदरच दळगाव मतदारसंघातून आदरणीय आमशा पाडवी यांच्या माध्यमातून विधानसभेत आपलं प्रतिनिधित्व केलेलं होतं आणि या उपर आता विधान परिषदेमध्ये आदरणीय चंदूबाई यांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे। आम्हाला निश्चितच अभिमान झालेला आहे, आम्हाला गर्व आहे आणि या नंदुरबार जिल्ह्यातला जो विकास खुंटलेला होता तो पुढे नेण्याचं काम शिवसेनेचे दोघं आमदार करणार आहेत, आम्हाला विश्वास आहे। आणि सर्व आमचे साथ शिवसैनिकांचे साथ असेल, पदाधिकाऱ्यांचे साथ असेल, त्यांना साथ असेल आणि त्याच्यामुळे या जिल्ह्याचा जो अनुशेष आहे तो भरून निघणार आहे, विकासाचा बॅकलॉग आहे तो भरून निघणार आहे, हे आम्हाला आनंद आहे। धन्यवाद।